सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित गुन्ह्यांची व्याप्ती आता केवळ अत्याचार किंवा फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नसून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे। या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले आहेत। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। यामुळे चाकणकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते, मात्र अखेर ही निवडणूक लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे। भाजप सोबतच शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष असे 7 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना 7 नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून अनेक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज न भरल्यामुळे हे लाभधारक शेतकरी वंचित राहणार आहे। त्यासाठी पाणी मागणी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत। उन्हाळी हंगाम 2026 साठी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी 7 नंबर पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत 27 मार्च देण्यात आली होती, परंतु अनेक शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीच्या आत आपले पाणी मागणी अर्ज भरता आले नाही। उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून उभ्या पिकांना तसेच चारा पिकांना व फळ बागांना पाण्याची गरज भासणार आहे। मात्र 7 नंबर पाणी मागणी अर्ज न भरल्यामुळे लाभ क्षेत्रातील कित्येक शेतकरी मिळणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होणार आहे। त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनाची मुदत 20 एप्रिल पर्यंत वाढवून द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत। तसेच सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून सिंचनासाठी 7 नंबर पाणी मागणी अर्ज भरताना थकीत पाणीपट्टी भरण्याची अट टाकण्यात आली असून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन ही अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी, जेणेकरून अधिकाधिक शेतकरी 7 नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकतील आणि त्यामुळे उन्हाळी हंगामातील पाणी व्यवस्थापन देखील सुलभ होईल। त्यासाठी थकीत पाणीपट्टी भरण्याची अट तात्पुरती शिथिल करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत। पाथर्डी तालुक्यातील एका 31 वर्षीय विधवा महिलेवर तिच्याच दिराने सुमारे 4 वर्षापासून जमिनीच्या वाटणीचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 29 मार्च 2026 रोजी रात्री दिराने घरात घुसून महिलेविरुद्ध अत्याचार केल्याची घटना घडली आहे। महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। मार्च एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 745 शेतकऱ्यांना तडाखा बसला असून सुमारे 671.49 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहेत। तसेच नगदी पीक म्हणून कांदा पिकांचे मोठे क्षेत्र असले तरी श्रीरामपूर तालुक्यात नुकसान होऊनही कांदा पिकांचे पंचनामे शासकीय यंत्रणामार्फत केले जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगाव वेसगाव रस्त्यावर बंद टोल नाक्याजवळ एक मालवाहू
ट्रक आग लागून खाक झाला। या ट्रकमध्ये बंदुकीच्या गोळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सदृश्य पदार्थाचा साठा असल्याची प्राथमिक माहिती असून त्यामुळे छोट्या गॅस कांड्या जोरात फुटत होत्या। दरम्यान वसुलीसाठी ट्रॅफिक पोलिसांनीच ट्रकला आग लावल्याचा आरोप ट्रक मालकाने केला असून येवला पोलिसांनी आरोपीचे खंडन करत ट्रक चालकाने आग लावल्याचा दावा केल्याचं समजत आहे। गेल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वेगवान वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे। शेतातील उभ्या पीक भुई सपाट झाल्याने सोंगणी मळींचे मजुरीचे दर वाढले आहेत। त्यातच हा खर्च केल्यानंतर ही गव्हाचा रंग पांढरा पडल्याने व्यापाऱ्यांनीही कवडी मोल भावात खरेदी सुरू केली आहे। त्यामुळे निसर्गाच्या दृश्य चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांचे आता शासनाच्या मदतीकडे डोळे लागले आहेत। पिकाचा उत्पादन खर्च निघत नसल्याने कांद्याला प्रति किलो 10 रुपये अनुदान द्यावे, तसेच गॅस तुटवडा दाखवून गॅस एजन्सी व कर्मचारी ग्राहकांची लूट करीत आहेत। अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची भरपाई तातडीने देण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव शहर पाणी पुरवठा योजना व नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी तसेच काही नगरसेवक जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार संस्थेत पाणी नियोजनेत अनेक त्रुटी ठेवल्याने तिची मान्यता रद्द करण्यात आली असून नव्या संस्थेमार्फत सुधारित आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी देऊन म्हटले की जुनी तांत्रिक संस्था रद्द करण्याचा ठराव नगर परिषद बैठकीत मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न झाले, मात्र ठराव मंजूर झाल्यानंतरही काही भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली, तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचा निर्णय कायम ठेवला। काही लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी फोन केल्याचा आरोप त्यांनी केला असून त्याचे रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचा इशारा त्यांनी दिला असल्याने शेवगाव येथील पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला असून त्यासाठी अरुण मुंडे यांनी पावले उचलली आहे। या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका प्रमुख हरीश भारदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ताहेर पटेल, साईनाथ आधाट यांच्यासह नगरसेवक वजीर पठाण, अमर पुरनाळे, संतोष जाधव, कैलास तिजोरे, जाकीर कुरेशी, बाबासाहेब लांडे, प्रवीण भास्कर, रोहित काथवडे, राहुल मगरे, नंदकुमार मुंडे, बाळासाहेब लांडे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक व नगर परिषद कर्मचारी व संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि मी हे लोकप्रतिनिधी जर दुसऱ्या वेळेस अजून पुढच्या मीटिंगला जर ह्या लोकप्रतिनिधी मोनिका राधाणींनी जर नगरसेवकाला फोन केले तर तिचं मी रेकॉर्डिंग लोकांसमोर आली, म्हणजे कोण कोणाच्या खोड्या करताय तुम्ही ध्यानात राहू द्या। अरुण मुंडेचं नाव डांबरट करायचं, तुम्ही गोर बारीक टोन करून लोकांच्या लाकडं घालायचे, हे धंदा लई दिवस चालणार नाही। आम्ही बोलायला जरी फटकळ असलो तर आम्ही लोकांचं वाटवून नाही करणार। आम्ही तुमच्या आमदारकीच्या कामामध्ये आजपर्यंत लुडबुड केले नाही, तुम्ही आमच्या नगरपालिका लुडबुड करू नका। आणि माझी खुलं चॅलेंज आहे, आमदारांनी राजीनामा द्यावा, नगराध्यक्षपदाचा आम्ही राजीनामा देऊ। मी कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की माझ्या बायकोच्या अध्यक्षाच्या जागेवर त्यांची नियुक्ती करावं आणि माझी बायकोचे आमदार म्हणून करावं, म्हणजे त्यांना समाधान होईल। काय हरकत आहे बदल करायला? त्याला इंटरेस्ट एवढा, आणि तुमचा जर एवढा शेवगावमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही हे पाणी योजनेचं प्रामाणिक काम का नाही केलं? दुसरी गोष्ट समजून घ्या, पाणी योजनेला प्रमा घेताना जे इस्टिमेट सादर होतं त्या दिवशी ती किंमत फायनल होती। आता ते टेंडर झालं, त्या किमतीच्या बाहेर काम करू शकत नाही, फक्त बदल करू शकतो। आज 50 कोटी रुपये एक्स्ट्रा लागणार आहे, ते झटावं लागणार आहे नाही आणायसाठी, म्हणजे हे कुणी अडचणी तयार करून घेतल्या सनेरमुळे। त्या सनेरला तुम्ही वाचितात, नेमकं तुमचं गावाला ह्या शेवगावला नांगडायचं का? तुम्ही एकीकडे तुमच्या तालुक्यामध्ये पाणी योजना व्यवस्थित करता, नगरपालिका इमारत मोठी बांधता,
रस्ते सुशीचे करता, गार्डन करता. कोपरगाव शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी 131.24 कोटींच्या योजनेतून 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था पूर्ण केली आहे. त्यामुळे पूर्वी 16 आणि 21 दिवसांनी मिळणारे पाणी आता 4 दिवसाआड मिळू लागले आहे. ब्रिजलला नगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी झाली असून या टाकीतून अनेक भागांना पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेत 95 नवीन पाईपलाईन, इतर तलावांची दुरुस्ती व नवीन टाक्यांचे बांधकाम समाविष्ट आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाण्याचे आरक्षण वाढवण्यात आले असून उर्वरित तलावांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोपरगावकरांना नियमित पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.